ठीक आहे. जो आपण लास्ट लेक्चर मध्ये डेमो पाहत होतो, डेमो समजायसारखा काही नव्हता. जसं की एक React.js मध्ये ऍप्लिकेशन क्रिएट करायची होती. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं HTML कुठे राईट करायची, कशी राईट करायची, त्यानंतर CSS कुठे कनेक्ट करायची किंवा कुठे राईट करायची. मग बस तुम्हाला एवढंच सांगितलं होतं की HTML आणि CSS. त्यामध्ये तुम्ही AI चा पण यूज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही, समजलं नसेल ठीक आहे, आज लक्ष द्या. ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेट नाहीये. तर फर्स्ट मला सांगा की आपल्याला काय करायचे, क्रिएट ऍप्लिकेशन क्रिएट करायची. काय करायचे आज? ऍप्लिकेशन म्हणू किंवा आपला क्रिएट प्रोजेक्ट. ठीक आहे. मग क्रिएट प्रोजेक्ट करण्याची कमांड कोणती आहे, माहिती आठवते? काय कमांड? npm क्रिएट विट, वाईट नाही म्हणायचं, त्याचा उच्चार विट होतो है ना. विट @लेटेस्ट आणि त्याच्या पुढे आपल्या प्रोजेक्टचं नाव, ऍप्लिकेशनचं नाव, म्हणजे जे तुम्हाला बोलायचे ते बोला तुम्ही. ठीक आहे. जस्ट मी इथे देतो, आपला दिवस किती आज? तिसरा असेल आय थिंक. मग आपल्या प्रोजेक्टला नाव देतो मी थर्ड डॅश ऍप. समजतंय तुम्हाला इथे? ओके. तर आता जे मी थर्ड ऍप नाव देतोय ते थर्ड ऍप मी असं नाव नाही देऊ शकत. थर्ड मध्ये पेज दिला आणि ते ऍप राईट केला, असं जमणार आहे का? नाही. ह्यामध्ये दोन्ही लेटर मध्ये म्हणजे जो आपलं ऍप्लिकेशनचं नाव आहे ते एकच पाहिजे. जसं की तुम्हाला थर्ड ऍप करायची, तिथे अंडरस्कोर द्या आणि इथे ऍप राईट करा, किंवा इथे तुम्ही डॅश द्या आणि इथे ऍप राईट करा, असं व्हॅलिड आहे. ठीक आहे. ही कशाची कमांड झाली? npm क्रिएट विट @लेटेस्ट आपल्या प्रोजेक्टचं नाव. समजतंय बाकीचं इथं? ठीक आहे ना. जस्ट एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करण्याची कमांड आहे. त्यानंतर सपोज आपण ऍप्लिकेशन क्रिएट केलं, ऍप्लिकेशन क्रिएट केल्यानंतर त्यानंतर आपण काय करतो, तिथे इन प्रोजेक्ट फोल्डर, म्हणजे जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या फोल्डरच्या आतमध्ये जायचे असेल तर आपण तिथे कमांड राईट करतो cd. cd म्हणजे काय? चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजेच आपले जे असतात फोल्डर्स. cd आणि आपल्या इथे प्रोजेक्टचं नाव असतं. जसं की इथे मी नाव राईट करतो थर्ड डॅश. त्यानंतर फोल्डरच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट करायला लागतो इथे रन. जस्ट मी इथे रिॲक्ट प्रोजेक्ट कमांड. मग रिॲक्टचा जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची रन करण्याची कमांड कोणती आहे? npm रन dev. ठीक आहे, एवढं तर समजतंय आपल्या सर्वांना. त्यानंतर आपली कमांड असते ओपन VS कोड. कसं ओपन करायचं त्यासाठी कमांड काय आहे? कोड पेस्ट डॉट. जी काय आपण हे 4 स्टेप फॉलो करतो, जसे की आपल्याला दर टॉपिकवर किंवा दररोज किंवा एखादा नवीन टॉपिक आला तर आपल्याला कशाची गरज असते? एक नवीन ऍप्लिकेशन बनवायला लागते. ठीक आहे. म्हणजे आपली प्रत्येक वेळी आपली ही कमांड काय होणार आहे? यूज होणार आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन क्रिएट केल्यानंतर त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्याला तिथे काय करायला लागणार आहे? सीडी करायला लागणार. सीडी म्हणजे काय? त्याची डायरेक्टरी चेंज करावं लागणार आहे. त्यासाठी कमांड कोणती असते? सीडी आणि ऍप्लिकेशनचं नाव. त्यानंतर आपल्याला जो काय आपण React.js ऍप्लिकेशन क्रिएट केल्यानंतर त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण गेलो. मग गेल्यानंतर जो काही React.js प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी कमांड कोणती आहे? npm रन dev. हे, आणि त्यानंतर आपल्याला VS कोड ओपन करायचे असेल तर त्यासाठी कमांड आहे कोड पेस्ट डॉट. आता हे जे काही 4 कमांड आहे किंवा 4 स्टेप आहेत, ह्या स्टेप आपल्याला डे 1 पासून ते डे आपला जो काही लास्ट असेल त्यापर्यंत, त्या दिवशीपर्यंत हे 4ही कमांड काय होणार आहेत? आपल्या यूज होणार आहेत. ठीक आहे. एवढं कॉमन कमांड आहे. जस्ट आता मला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. मग प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी मी काय करणार की डेस्कटॉपला आपण एक फोल्डर बनवला होता A to Z 56 React. जस्ट त्याला ओपन करणार आणि त्याच्या आतमध्ये बघा किती फोल्डर आहेत? डे 1 आणि डे 2 आहेत. त्या फोल्डरला काहीच नाही करायचे. जस्ट आपल्याला कुठे जायचं? इथे बघा, जो आपला वरती बार असतो ह्या बारला काय म्हणतात? ऍड्रेस बार म्हणतात किंवा URL बार म्हणतात. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते म्हणू शकता.
जस्ट त्या बारवर क्लिक करायची, जो पाथ आहे तो पाथ रिमूव्ह करायचा आणि राईट करायची CMD आणि एंटर बटनावर क्लिक करायची. जसं तुम्ही एंटर बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. मग ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये तुम्हाला ज्या स्टेप सांगितल्यात मी, ह्या 4 स्टेप, ह्या 4 स्टेप कशासाठी? ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी. मग आपल्याला एक रिएक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायचे, त्यासाठी कमांड काय आहे? npm create with@latest आणि प्रोजेक्टचं नाव. इथे तुम्ही प्रोजेक्टचं नाव जे वाटेल ते द्या. मला जस्ट आपला तिसरा दिवस आहे रिएक्ट जेस शिकण्याचा, त्यामुळे मी थर्ड डे टाकतो. जसं की npm create with@latest आणि स्पेस देऊन आपल्या प्रोजेक्टचं नाव. जसं की प्रोजेक्टचं नाव आपण देऊ थर्ड, म्हणजे आपला आज तिसरा दिवस. ओके, जस्ट मी ते एंटर बटनावर काय केलं? क्लिक केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक करेन, इथे मला काहीतरी विचारतात. ठीक आहे, काय विचारतात त्याचा काही प्रॉब्लेम घ्यायचा नाही. जस्ट येस राईट करायचं किंवा एंटर राईट करा. त्यानंतर इथे विचारतात तुम्हाला सिलेक्ट अ फ्रेमवर्क. मग इथे तुम्ही जे ॲरो बटन आहेत ना तुमच्या पीसी मध्ये, एंटर बटनाच्या खाली किंवा नंबर पॅडच्या साईडला, जस्ट तिथे सिलेक्ट करायचं रिॲक्ट. त्यानंतर सिलेक्ट करायची जावास्क्रिप्ट. दॅन काय विचारतात त्याबद्दल काही विषय नाही घ्यायचं, फक्त एंटर एंटर करीत जायचं. थोडस वेट घ्यायचं किंवा तुम्हाला इथे बघा ठीक आहे. जसं आपलं ऍप्लिकेशन क्रिएट होईल आपल्या पुढे असं काहीतरी लाईन दिसेल आहे ना. रन केल्यानंतर पण दिसते आणि क्रिएट केल्यानंतर पण ही लाईन दिसते. जस्ट काही नाही करायचे, कंट्रोल C करायची. ह्या स्टेप आपण अगोदर ऑलरेडी कुठेतरी राईट केल्या आहेत. कुठे राईट केल्या जस्ट मी दाखवतो तुम्हाला. इथे आहेत क्रिएट ऍप्लिकेशन करण्यासाठी. आणि ते बघा आपण सिलेक्ट केली जावास्क्रिप्ट, रिॲक्ट सिलेक्ट केले, त्यानंतर काय करायची? कंट्रोल C दाबायची. जस्ट मी इथे कंट्रोल C करतो. यस राईट करा किंवा नुसता वाय केला तरी चालेल. ओके, त्यानंतर काय करायला लागते आपल्याला? चेंज डायरेक्टरी. काय करायला लागते इथे? चेंज डायरेक्टरी. जसं की इथे लिहिले ना आपण चेंज डायरेक्टरी, म्हणजे आपलं एंटर फोल्डर करायचं. त्यासाठी कमांड असते CD म्हणजे एवढं देण्यात ठेवा, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजे फोल्डर. चेंज डायरेक्टरी थर्ड डॅश एंटर केलं. त्यानंतर आपल्याला जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट VS कोडला ओपन करायची. त्यासाठी कमांड आहे कोड पेस्ट डॉट आणि एंटर. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली माझ्यासाठी काय झालं? इथे VS कोड ओपन झालंय ना. ठीक आहे, ऑटोमॅटिकली जशी मी कमांड टाकली त्या कमांडने काय झालं? माझ्यासाठी ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट किंवा माझं VS कोड ओपन झालंय. आणि ओपन झाल्यानंतर जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला पण मी रन करतो. रन करण्यासाठी कमांड काय इथे बघा, रन प्रोजेक्ट npm रन dev. जस्ट इथे टाकतो npm रन dev आणि एंटर केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक करणार, मला इथे एक URL दिसेल लोकलची आहे इथे. जस्ट त्या URL वर मी कंट्रोल दाबून ॲरो बटननी क्लिक केलं किंवा ह्याला कॉपी पेस्ट करून मी ब्राउझरला पेस्ट करू शकतो. तर माझ्या इथे बाय डिफॉल्ट लोकल होस्ट कोलन 5173 ह्या नंबरवर माझं बाय डिफॉल्ट एक प्रोजेक्ट रन झालंय. ठीक आहे, हे आपण सगळ्या स्टेप पाहिलेत ऑलरेडी. जस्ट मी VS कोड मध्ये आलो आणि VS कोड मध्ये आपल्याला पाहिजे असते SRC मध्ये app.jss आणि app.jss मध्ये आता हा कोड कोणता आहे पाहायचा तुम्हाला. जस्ट इथे बघा src/app.jss आहे इथे. आणि हा कोड कुठे आहे बघा, आता तुम्हाला इथे दिसतंय edit/src/app.jss. त्याच्या पुढे काय आहे? अँड सेव्ह टू टेस्ट. इथे काय आहे? अँड सेव्ह टू टेस्ट. म्हणजे जी आपली app.jss नावाची फाईल असते ती आपली फाईल काय असते? मेन फाईल असते. आपण एवढं आता समजतो. ओके, जस्ट ह्यामधला जो काय कोड आहे तो सगळा कोड मी रिमूव्ह करतो. सगळा काय केला? डिलीट केला. आता डिलीट केल्यानंतर
आता एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची, रिॲक्ट जेएस मध्ये दोन टाईपचे कंपोनंट असतात. म्हणजे जी काही रिॲक्ट जेएस आहे ते रिॲक्ट जेएस कंपोनंट बेसवर चालते. कशावर चालते? कंपोनंट. आणि कंपोनंट म्हणजे काय? ठीक आहे, मी एक कंपोनंट बनवून दाखवतो. जसं की आता हे पेज कोणतं आहे आपलं, app.js. आपल्याला बनवायची कंपोनंट. कंपोनंट बनवण्यासाठी इथे फंक्शन. ठीक आहे, आता जास्त ध्यानात नाही राहणार, जास्त डोकं पण नाही राहिलं तर आहे, नाहीतर विसरून जा. ठीक आहे, जस्ट रिॲक्ट जेएस मध्ये दोन टाईपचे कंपोनंट असतात. ठीक आहे, मी ते राईट करतो. टू टाईप, दोन टाईपचे कंपोनंट असतात. किती? दोन टाईपचे. त्यातला पहिला टाईप आहे पहिला टाईप कोणता? क्लास बेस्ड कंपोनंट. आणि सेकंड टाईप असतो त्याचा ठीक आहे, रिॲक्ट जेएस मध्ये. ठीक आहे, मी इथे राईट करतो इन रिॲक्ट. ओके, रिॲक्ट जेएस मध्ये दोन कंपोनंटचे टाईप असतात. पहिला कंपोनंट टाईप असतो क्लास बेस्ड कंपोनंट आणि सेकंड असतो फंक्शन बेस्ड कंपोनंट. मग जो आपण टाईप पाहणार आहोत तो टाईप पाहणार आपण कोणता? फंक्शन बेस्ड कंपोनंट पाहणार आहे. कोणता? फंक्शन बेस्ड कंपोनंट. जस्ट मी ते एक फंक्शन बेस्ड कंपोनंट बनवतो. जसं की फंक्शन, त्या फंक्शनला नाव देतो मी ऍप. ओपन राऊंड, क्लोज राऊंड, ओपन करली, क्लोज करली. आणि जो हा फंक्शन आहे त्या फंक्शन रिटर्न करणार. जस्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकतो. तर इथे आपण काय करू शकत नाही, एक डिव घेतला आणि त्या डिव मध्ये मी सांगितलं हाय, आणि अजून एक डिव घेतला आणि इथे मी सांगितलं बाय. तर हे व्हॅलिड आहे का सिंटॅक्स? नाही. काय व्हॅलिड नाही सिंटॅक्स? की JSX जी एक्सप्रेशन आहे ते काय म्हणते, मस्ट हॅव वन पॅरेंट इलेमेंट. म्हणजे जो काय तुम्हाला रिटर्न करायची ते रिटर्न काय करा, एका एलिमेंट मध्ये करा. मग तो एलिमेंट टाकण्यासाठी आपण इथे डिव घेतला होता आहे ना. आणि त्या डिवच्या आतमध्ये तुम्हाला जेवढे H1 पाहिजे, सपोज मी इथे घेतो वेलकम टू रिॲक्ट जेएस. ओके, आता हा जो कंपोनंट बनवलाय, कोणता कंपोनंट आहे हा? फंक्शन बेस्ड कंपोनंट. ठीक आहे, जास्त ध्यानात नका ठेवू, फक्त आता तुम्हाला आज माहिती पडले, उद्या तुमच्या ध्यानात नाही. ओके, आता जे हे फंक्शन बेस्ड जे कंपोनंट, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कंपोनंट म्हणजे काय. ठीक आहे ना, सर म्हणतात दोन टाईपचे कंपोनंट असतात, एक क्लास बेस्ड कंपोनंट असतो आणि सेकंड असतो फंक्शन बेस्ड कंपोनंट. पण नेमकं आम्हाला हे समजतंय, क्लास बेस्ड म्हणजे काहीतरी क्लास सोडून असेल, म्हणजे क्लास रिलेटिव्ह असेल कंपोनंट. आणि फंक्शन बेस्ड म्हणजे काहीतरी फंक्शनवर अवलंबून असेल, आहे ना. मग हे कंपोनंट म्हणजे काय, हा समजला असेल तुम्हाला. ओके, आता मी कंपोनंट म्हणजे तुम्हाला सांगतो. कंपोनंट म्हणजे आपण म्हणणार त्याला पेज, जे आपलं index.html चं पेज असतं, कॉन्टॅक्ट पेज असतं, अबाउट पेज असतं. समजलंय? कंपोनंट म्हणजे काय? पेज. पेज म्हणा, किंवा अजून एक नाव देतो मी तुम्हाला, स्क्रीन. नाहीतर ह्याला म्हणा तुम्ही असे तीनही नावं देऊ शकतात. पेज कंपोनंट म्हणजे काय, आता पेज किंवा आपली स्क्रीन, किंवा तुम्ही समजू शकता ती आपल्याला जी आउटपुटला ब्राउझरला शो होती स्क्रीन, त्याला आपण काय म्हणतो, कंपोनंट म्हणतो. आता कंपोनंट म्हणजे काय? पेज, आपला आउटपुट पेज. समजते ना. जस्ट इथे कंपोनंट म्हणजे काय? आउटपुट पेज. ठीक आहे, हे पण नका ध्यानात ठेवू, फक्त जस्ट कंपोनंट काहीतरी आहे आणि त्या कंपोनंटला म्हणतात पेज आहे. कंपोनंट म्हणजे काय? पेज आहे. मग जे आपण हे कंपोनंट बनवले, हे काय आपलं मग आता फंक्शन आहे. ठीक आहे, इथे कन्फ्युज होतात. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे, हे विसरून जा. जस्ट आपल्याकडे दोन टाईपचे कंपोनंट असतात. जे आपण हे बनवलंय त्याला म्हणतात फंक्शन बेस्ड कंपोनंट. ओके, त्यानंतर आपल्याला काहीतरी आउटपुट पेजला शो करायचे असेल तर इथून करायला लागते एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव. जस्ट मी हे राईट केली लाईन, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो तर इथे पाहू शकतो आपण वेलकम टू रिॲक्ट. हे सर्वांना समजलं आहे ना.
आता काही जणांना लास्ट लेक्चरचा डेमो समजला नसेल, ठीक आहे, काही नाही, त्या डेमो मध्ये तुम्ही HTML ह्या पेजला राईट करणार होतात आणि त्याची CSS कुठे राईट करणार होतात, इंडेक्स. जसे मी index.css नावाची फाईल म्हणून सगळं CSS रिमूव्ह केली, आउटपुट पेजला आलं, गेली सगळी CSS, डबल मी ती CSS आणली, तर आलं इथे ब्लॅक कलर टेक्स्ट सेंटर. ठीक आहे, जस्ट तुम्हाला HTML आणि CSS अशी राईट करायची होती, ती डिझाईन फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायची होती, ह्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. तो कालच झालाय आपला पार्ट, म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये. जस्ट तुम्हाला हे समजलं, आता काय समजलं, ठीक आहे, काही नाही समजलं, जस्ट एक फंक्शन बनवलंय, तो फंक्शन रिटर्न करतोय, काहीतरी रिटर्न करतोय, एक डिव रिटर्न करतोय, त्या डिवच्या आतमध्ये एक वेलकम टू रिॲक्ट जस्ट असा काहीतरी राईट केलंय, आणि ती राईट केलेलं कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो होत आहे. एवढं तर समजलंय, ठीक आहे. आता जो आपण हा फंक्शन बनवलाय, त्या फंक्शनला आपण फंक्शन नाही म्हणणार, काय म्हणणार, त्याला कंपोनंट म्हणणार. ठीक आहे, आता तुम्हाला दिसतंय ना, हे काय दिसतंय की एक फंक्शन आहे, पण ह्याला फंक्शन नाही म्हणायचं. रिॲक्ट जेएस मध्ये काय म्हणायचं, त्याला कंपोनंट म्हणायचं, आणि इथे फंक्शन लिहिलंय म्हणून हा कोणता टाईपचा कंपोनंट झाला, फंक्शन बेस्ड कंपोनंट. सपोज इथे क्लास लिहिला असतो, तर हा कंपोनंट कोणता झाला, क्लास बेस्ड कंपोनंट. ठीक, हे आपण नंतर पाहणार आहे, फक्त तुम्ही आता कुठे लक्ष द्यायचं, हा कोणत्या टाईपचा कंपोनंट आहे, फंक्शन बेस्ड कंपोनंट आहे. ह्या फंक्शनला काय म्हणायचं, फंक्शन नाही म्हणायचं, कंपोनंट म्हणायचं. काय म्हणायचं, कंपोनंट म्हणजे काय, आपलं आउटपुट पेज. जसं, ठीक आहे, कन्फ्युज होतात तुम्ही, है ना, ठीक आहे. आता या आउटपुटला काय झालं, वेलकम टू रिॲक्ट, हे काय झालं, आपलं आउटपुट पेज झालं. आणि वेलकम टू रिॲक्ट जेस कुठून आलं, हे होम डॉट नाही ऍप डॉट जेएसएस म्हणजे आपला हा काय झाला, आउटपुट पेज झाला. आणि ह्याला फंक्शन नाही म्हणत आपण, ह्याला म्हणतो कंपोनंट म्हणतो. मग हे कंपोनंट कोणता आहे, फंक्शन बेस कंपोनंट आहे. आणि कोणता कंपोनंट, ठीक आहे, कंपोनंट आहे. झालं, एवढं पॉइंट केलेलं आहे. एवढा कन्फ्युज होत असेल, काही प्रॉब्लेम नाही, जस्ट आपलं एक लँडिंग पेज किंवा आपलं मेन पेज आहे, एवढं समजा. त्यामध्ये आपण HTML कशी राईट करायची आणि CSS कशी राईट करायची, हा लास्ट लेक्चर मध्ये फंडा समजलाय. ठीक आहे, हे पण तुम्ही विसरून जा. ठीक आहे, जसं जसं तुम्हाला समजेल हळूहळू, मी तसं तुम्हाला दररोज घेईल. ओके, म्हणजे जस्ट इथे मी एक फंक्शन बनवले, तो फंक्शन रिटर्न करतोय वेलकम टू रिॲक्ट जेएस. जस्ट मी त्याच्या खालीच एक प्रिंट करतो H2 मध्ये आणि सांगतो इथे वेलकम टू ABC. जस्ट आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर आलं इथे वेलकम टू ABC. ओके, मग आता जो हा एक्सपोर्ट राईट केलाय, एक्सपोर्ट काय केलाय, एक्सपोर्ट म्हणजे काय, तुमच्या भाषेत सांगा, तुम्हाला जे माहिती आहे एक्सपोर्ट म्हणजे काय. एक्सपोर्ट इम्पोर्ट माहिती आहे, मग एक्सपोर्ट म्हणजे काय, ठीक आहे, तुमच्या भाषेत नका सांगू. ठीक आहे, आता हे लँग्वेज तुम्ही कोडिंग मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू. जस्ट मला सांगा एक्सपोर्ट म्हणजे काय. तुम्ही असं ऐकलं असेल, आपल्या मराठीत म्हणतात निर्यात बंद आहे, बाहेर देशात आपला जे काही शेतकरीचा माल आहे तो बाहेर जात नाही बाहेर देशात. मग त्याला असं ऐकलं असेल ना की तो आपल्या देशातून बाहेर देशात एक्सपोर्ट होत नाही. एक्सपोर्ट म्हणजे काय, पाठवणे. एक्सपोर्ट म्हणजे काय, मग आपण हे काहीतरी पाठवलंय ते कुठेतरी आपण कॅच करणार आहे. जसं की तुम्ही इंडियामधून कांदा पाठवला आज, ठीक आहे, सपोज भारतातून कांदा तुम्ही पाठवला USA मध्ये किंवा अमेरिकेमध्ये, तो तुम्ही आज पाठवलाय, कधीतरी जाऊन तो अमेरिकेमध्ये पोहोचणार आहे ना, मग तो अमेरिका काय करणार आहे, घेणार आहे. म्हणजे आपण भारताने काय केलं, इथून एक्सपोर्ट केले. मग आता हे कुठेतरी इम्पोर्ट केलं असेल. ओके, आता इथे एक्सपोर्ट काय केलंय, ऍप एक्सपोर्ट. आता हे इम्पोर्ट कुठे केलंय माहितीये, मेन डॉट जेएसएस मध्ये बघा, इम्पोर्ट काय इम्पोर्ट केलंय, ऍप फ्रॉम, कुठून, कोणती डायरेक्टरी आहे, करंट डायरेक्टरी आहे. कोणती डायरेक्टरी, म्हणजे आपण जे ऍप डॉट जेएसएस नावाचं पेज आहे, त्या पेज वरून हे फंक्शन आपण काय केलं, इथे एक्सपोर्ट केलंय. आता एक्सपोर्ट म्हणजे पाठवलंय आपण, आणि मेन डॉट जेएसएस मध्ये काय केलंय, इथे इम्पोर्ट केलंय. कोणतं पेज इम्पोर्ट केलंय, इथे बघा ऍप पेज केलंय. फ्रॉम म्हणजे काय, कुठून इम्पोर्ट केलंय, कुठून इम्पोर्ट केलंय, तर आम्ही करंट डायरेक्टरी मध्ये, है ना, समजतं ना फंडा, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा फंडा. पॉइंट क्लिअर एवढा, ठीक आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट समजलंय ना, ठीक आहे, एवढं काही नाहीये. मग सपोज इथून आपण एक्सपोर्ट केलंय, एक्सपोर्ट डिफॉल्ट. आता डिफॉल्ट बद्दल मी तुम्हाला अजून सांगेल,
फक्त जस्ट आता तुम्हाला एक्सपोर्टचा मिनिंग समजला. एक्सपोर्ट म्हणजे आपण इकडनं काहीतरी पाठवलंय कुठून app.jss मधून, आणि main.jss मध्ये आपण काय केलंय, इम्पोर्ट केलंय. कुणाला इम्पोर्ट केलंय, जे तिकडनं आपण app.jss पाठवलं होतं तिकडनं ते आपण कॅच केलंय, आणि ते कॅच करून जस्ट इथे काहीतरी टॅग मध्ये राईट केले. एवढं दिसतंय, सेम दिसतंय ना. मग ह्याच प्रकारे आपण एक अबाउटचा पेज बनवू शकतो का, बनवू शकतो. आहे तसं तर पाहून करू शकतो ना आपण, ऍज इट इज पाहून असं. ठीक आहे, जसं आपलं app.jss नावाचं पेज आहे त्याच प्रकारे मी एसआरसी वर एकदा क्लिक करतो, कारण ते पेज आपल्याला कुठे बनवायचं आहे, एसआरसीच्या आतमध्ये. जस्ट इथे न्यू फाईल वर क्लिक करतो आणि त्या फाईलला नाव देतो मी about.jsx. जसं app.jss आहे त्याच प्रकारे कोणतं बनवलं, अबाउट. जसं आपण हा कोड ह्यात राईट केलाय त्याच प्रकारे मी अबाउट मध्ये राईट करतो. जसं की त्यामध्ये एक फंक्शन, त्या फंक्शनला नाव दिलं तर आपण काय, की जे फाईल नेम दिलंय तेच आपण फंक्शनला नाव दिलं, बरोबर ना. मग अबाउट मध्ये पण तेच करू, फंक्शन अबाउट ओपन राऊंड क्लोज राऊंड, ओपन करली क्लोज करली, आणि त्याच्या आतमध्ये रिटर्न करू, रिटर्न ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्याच्या आतमध्ये आपण सिंगल टॅग राईट रिटर्न करू शकतो का, त्यासाठी आपण एक डिव घेतलाय डिव, आणि त्या डिव नसेल द्यायचा तर तुम्ही तो एम्प्टी टॅग टाका, आणि त्याला म्हणतात फ्रेगमेंटेशन, है ना. ठीक आहे, मी एम्प्टी देतो इथे, आणि एम्प्टी दिल्यानंतर त्याच्या आतमध्ये सांगतो वेलकम टू अबाउट पेज म्हणा किंवा स्क्रीन म्हणा. ठीक आहे, मी पेज म्हणतो. ओके, जसं मी राईट केलंय त्यानंतर आपण पाहून तसंच करू. इथे आपण पाठवलंय, ह्यांनी काय पाठवलंय, ऍप पाठवलंय, आपण इकडनं पाठवू अबाउट. मग पाठवण्यासाठी काय लाईन, एक्सपोर्ट, म्हणजे पाठवतो ना आपण, एक्सपोर्ट त्यापुढे फक्त डिफॉल्ट टाकायचं, आणि फंक्शनचं नाव काय, अबाउट. जस्ट अबाउट राईट केलं, कोलन दिला, पाठवलं आपण इथे. ठीक आहे, ह्याला पाठवलं तर आपण main.jss मध्ये त्याला घेऊ, बोलू, कॅच करू किंवा इम्पोर्ट करू. मग इम्पोर्ट करण्यासाठी जसं त्यांनी राईट केलं इथे, इम्पोर्ट जे फंक्शनचं नाव फ्रॉम, आणि कुठून इम्पोर्ट केलं त्याचं नाव, जस्ट इम्पोर्ट काय नाव आहे, अबाउट फ्रॉम, डबल कोड घ्या किंवा सिंगल कोड, आणि करंट डायरेक्टरी मधून आपल्याला काय घ्यायचे, app.js. ठीक आहे, इम्पोर्ट केले, इम्पोर्ट केल्यानंतर त्यांनी इथं कुठेतरी टॅग मध्ये राईट केलंय ना. जसं ऍप केलंय तसंच मी काय करतो इथे, अबाउट आणि सेल्फ क्लोजिंग टॅग केलंय. ठीक आहे, आउटपुट पेज ला आलो, जस्ट मी इथे पाहतोय तर काय होतं इथे, वेलकम टू अबाउट पेज असं मला मेसेज प्रिंट झालाय ना. आउटपुट स्क्रीनला मला दोन पेज शो झाले आता, app.jss आणि about.js. जसं आपण अबाउट बनवलंय त्याच प्रकारे आपण कॉन्टॅक्ट बनवू शकतो का, आहे तसं तर पाहून बनवू शकतो ना, त्यांची कॉपी तर करू शकतो. जस्ट एसआरसी वर क्लिक केलं आणि मी इथे बनवतो एक contact.jsx बनवलं. परत त्यांनी काय केलं, app.js मध्ये असं फंक्शन राईट केलं होतं, आणि त्या फंक्शन मध्ये काहीतरी HTML रिटर्न केली होती. त्याच प्रकारे मी इथे रिटर्न करतो फंक्शन. फंक्शनला नाव काय देणार आपण, फाईलला नाव काय दिले आपण, contact.js. मग मी इथे पण देतो contact ओपन राऊंड क्लोज राऊंड, ओपन करली क्लोज करली, आणि त्याच्या आतमध्ये मी इथे करतो रिटर्न. जस्ट इथे रिटर्न करू आपण एक एम्प्टी टॅग, आणि त्या एम्प्टी टॅगच्या आतमध्ये h1 मध्ये कॉल, ठीक आहे ना, असं काहीतरी आपण आउटपुट दाखवू शकतो, की जे तुम्हाला दाखवायचे. मी 91 प्लस आहे ना, प्लस 91 12 34 56 90 असा एक मोबाईल नंबर टाकला मी, आणि ह्याला आपल्याला इकडून काय करायची, एक्सपोर्ट करायची. एक्सपोर्ट डिफॉल्ट, अरे डिफॉल्ट असतं आहे ना, डिफॉल्ट, आणि काय डिफॉल्ट करायची आपल्याला, हा फंक्शन ऍज इट इज मी जो फंक्शनला नाव दिलंय तेच मी इथे एक्सपोर्टच्या पुढे राईट करणार केलंय. इकडनं आपण इम्पोर्ट केला, आणि main.jss मध्ये काय करू आपण, त्याला करायचं इम्पोर्ट इथे. जस्ट इथे आलो, इम्पोर्ट, कुणाला इम्पोर्ट करायची, कॉन्टॅक्ट फ्रॉम म्हणजे कुठून, आम्हाला करंट डायरेक्टरी कडून डॉट स्लॅश, आणि contact.js. जसं आपण इथे इम्पोर्ट केलाय त्याचा एक मी इथे टॅग राईट करतो. ओके, कॉन्टॅक्ट आणि सेल्फ क्लोजिंग टॅग. जस्ट आउटपुट पेजला आलो तर इथे बघा, वेलकम टू रिॲक्ट.js, हा app.js चा, हा कोणाचा आहे, app.js चा. हा कोणत्या पेज वरून आले आता, आणि हे
कॉन्टॅक्ट समजतं फंडा. इथे आपण मल्टिपल पेज बनवू शकतो आणि मल्टिपल पेजला आपण आउटपुट पेजला शो करू शकतो. म्हणजे ह्यामध्ये मला एवढाच फंडा सांगायचा होता की जे आपलं एक्सपोर्ट करतो ते एक्सपोर्ट का करतो, की एक्सपोर्ट म्हणजे काहीतरी आपण पाठवून देतो. जसं की मी हा फंक्शन पाठवला आणि हा फंक्शन काय घेऊन जातोय जाता जाता, सगळं हा रिटर्न घेऊन जातोय ना. आणि मग आपण हा पाठवला आणि मेन डॉट जेएसएस मध्ये काय केला, त्याला इम्पोर्ट केला. जसं की मी इकडनं एक्सपोर्ट केलं असतं काहीतरी, जसं की मी आता हा एवढं समजलंय तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर का तुमचा? मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये का कन्फ्युज होता तिथे पण. तुमचा जो लेटर आहे तो लेटर पाहिजे आपला कॅपिटल पाहिजे, स्मॉल टाकला. जस्ट मी तुम्हाला ते पण दाखवतो, एकदा ट्राय करू. जस्ट मी अबाउट डॉट जेएसएस ला रिनेम करतो आणि रिनेम मध्ये मी अबाउटचा ए स्मॉल टाकला आणि ते ए काय टाकला फंक्शन मध्ये, कॅपिटल टाकलं. जस्ट आउटपुट पेजला आलो आणि इथे मी पाहतोय आणि एकदा रिफ्रेश करायला लागेल मला, तर मला इथे वेलकम टू अबाउट पेज चा कोड शो होत आहे ना. ठीक आहे, जस्ट मी ते अबाउटचा पण ए स्मॉल टाकतो इथे आणि आता आपण पाहूया. इथे पण अबाउटचा ए स्मॉल केला मी, जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे वेलकम टू अबाउट. ठीक आहे, मला होतंय शो, पण तुम्हाला एखादीच कदाचित एरर येणार आहे. कधी पण देताना तुमचं जे फाईल नेम आहे ते काय करायचं, कॅपिटल द्यायचं. झालंय सॉल्व, लगेच झाला. झालं तुझं? ठीक आहे, एक फाईल बनवली. ठीक आहे, लक्ष द्या. नेक्स्ट पॉईंट घेऊन आपण तो. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर झालंय सर्वांचं. ठीक आहे, ऑनलाईनचं झालंय सर्वांचं, काही प्रॉब्लेम नाही. अजून पुढे घेऊ. ओके, झालं असेल सर्वांचं, काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला. जस्ट तुम्हाला अजून मी दाखवतो, एरर्स दाखवतो. ठीक आहे, जसं की मी मेन डॉट जेएसएस मध्ये आलो आणि मेन डॉट जेएसएस मध्ये आल्यानंतर कुठे माझी मेन डॉट जेएसएस इथे. ओके, आता आपल्याला माहिती आहे ह्या काहीतरी स्ट्रीम मोड असं काहीतरी स्ट्रिक्ट मोड आहे, त्यामध्ये आपण जे टॅग राईट करतो आहे ना. जस्ट मी इथे वरती टॅग राईट केलंय खाली, पण मी त्या कॉन्टॅक्टला काय केलं, इथे इम्पोर्ट केलंय का, आणि मी इथे काय केलं, टॅग राईट केलाय. जस्ट आउटपुट पेजला आलो एकदा, झाले आउटपुट शिव मला नाही झालं. सीएमडी मध्ये आलो मी, कुठे माझी सीएमडी इथे, आणि सीएमडी मध्ये आपण एरर पाहू काय आलाय. ठीक आहे, कुठे एरर आलाय, इथेच कुठेतरी असेल. ठीक आहे, एरर नाही दिला का आपल्याला, एकदा मी डबल रिफ्रेश करतो आणि आता आपल्याला एरर दिलाय का नाही चेक करतो. असिंग वगैरे वगैरे दिलंय इथे. एरर नाही दिला आपल्याला आहे ना. ठीक आहे, एरर द्या पाहिजे त्याने. ठीक आहे, आपण विट मोड वापरतो ना, त्यामुळे रिॲक्ट मध्ये असतो तर आपण रिॲक्ट मध्ये आपल्याला तो एरर शो झाला पाहिजे असता. ओके, जस्ट इथे इम्पोर्ट करायचं पण तुम्ही ध्यानात ठेवायचं, इम्पोर्ट केल्याशिवाय इथे राईट करायची. ओके, जर तुम्हाला सर्वांना समजलं असेल, आपण नेक्स्ट जाऊ, अजून पुढे जाऊ. ओके, आता मी काय करतो, सगळ्या पेज मध्ये काम नाही करत, जस्ट मी करतो एका ऍप डॉट जेएसएस मध्ये काम, चालेल ना. ठीक आहे, बाकीच्या ऍज इट इज मी फाईल राहून देतो, फक्त मी करतो आज काम कुठे, ऍप डॉट जेएसएस मध्ये. आता आपल्याला समजलंय की मल्टिपल पेज आपण आउटपुट पेजला शो करू शकतो. ठीक आहे, आता मी इथे काय करतो, वेलकम टू रिॲक्ट जेएस. ओके, इथे मी रिॲक्ट जेएसच्या जागी इथे आपण रिॲक्ट जेएस ठेवू. आता जो हा फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये मी एक व्हेरिएबल बनवतो, चालेल ना. आता रिटर्नच्या वरतीच बनवणार ना, त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये एक फंक्शन बनवायची मला. नाहीतर तुम्ही म्हणता जे एक्सेस फाईल आहे आणि ती फाईलच्या बाहेर आम्ही असं जावास्क्रिप्टचा कोड राईट करू शकतो, जसं की व्यार, त्याला नाव दिलं डेटा आणि इक्वल टू आम्ही असं नाव काहीतरी स्टोअर केलंय, किंवा डेटा ऐवजी मी इथे देतो युजर नेम आणि त्यामध्ये आम्ही युजर नेम स्टोअर करणार, असं चालणार नाही. जे तुम्हाला जावास्क्रिप्ट राईट करायची ते कुठे राईट करायची जावास्क्रिप्ट माहितीये, ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट करायची, किंवा ह्या रिटर्नच्या वरती. कुठे, रिटर्नच्या वरती. जस्ट मी ते काय करतो, मग एक व्हेरिएबल बनवतो. सपोज व्हेरिएबलला नाव दिलं व्यार युजर नेम इक्वल टू, आणि त्या युजर नेम मध्ये मी नाव टाकतो विशाल. ठीक आहे, काय केलं इथे, काही नाही केलं, रिटर्नच्या वरती फक्त आपण जावास्क्रिप्ट राईट केली.
एक व्हेरिएबल घेतलाय, युजर नेम नावाचा व्हेरिएबल घेतलाय आणि त्यामध्ये आपण कोणता डेटा स्टोअर केलाय, स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर केलाय आणि स्ट्रिंग काय आहे, विशाल. ओके, जस्ट आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर वेलकम टू आपल्याला React.js शो होत आहे. ओके, मला इथे काय करायचं आता, वेलकम टू विशाल प्रिंट करायची, म्हणजे मला कॉन्केटेशन करायची, नाही तर काहीतरी ऍडिशन करायची, म्हणजे दोन स्ट्रिंग मला कनेक्ट करायच्या. कोणत्या दोन स्ट्रिंग, जो हा HTML आहे ते HTML च्या पुढे मला विशाल नाव अटॅच करायची. त्यासाठी तुम्ही काय करता, सपोज जावास्क्रिप्ट मध्ये असतात तिथे तर तुम्ही केलं असतं, त्याला आयडी दिली असते, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी इनर HTML व्हॅल्यू चेंज, असं काहीतरी तुम्ही केलं. व्हॅल्यू चेंज हे फंक्शन नाही, जस्ट असं केलं असतं तुम्ही, है ना. पण React.js मध्ये आपल्याला HTML मध्ये कॉन्कॅटेशन करायची असेल तर काय करायची माहितीये, जस्ट मी ते काय करतो, ओपन करली करायचं आणि क्लोज करली करायचं. ओके ना, काय करायचं, ओपन करली आणि क्लोज करली. आणि जो तुम्हाला सपोज, ठीक आहे, डबल दाखवतो. आता मला इथे वेलकम टू प्रिंट होते, झालं इथे वेलकम टू प्रिंट. ठीक आहे, मला इथे वेलकम टू विशाल प्रिंट करायची. मग आम्हाला हा व्हेरिएबल प्रिंट करण्यासाठी मी तर असं नाही करू शकत, ह्याला कॉपी केलं आणि वेलकम टू च्या पुढे मी ह्याला प्रिंट केलं युजर नेम नावाच्या व्हेरिएबलला. जस्ट आउटपुट पेजला आलं तर मला इथे वेलकम टू युजर नेम होते. मला काय झालं पाहिजे, शो वेलकम टू विशाल. मग मला एखादा जावास्क्रिप्टचा व्हेरिएबल HTML मध्ये अटॅच करायचा असेल तर त्यासाठी फक्त ओपन करली आणि क्लोज करली करायचं आणि त्यामध्ये त्या व्हेरिएबलचं नाव राईट करा. व्हेरिएबलचं नाव काय आहे, करू राईट. आता आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे मी रिफ्रेश केलं तर वेलकम टू विशाल प्रिंट झालं. इथे जस्ट इथे मी आलो आणि इथे टाकलं मी ओमकार, जस्ट आउटपुट पेजला आलो तर मला काय दिसते, आउटपुट. ठीक आहे, रिफ्रेश नाही केलं, आता झालं आउटपुट. सपोज हा ठीक आहे, रिफ्रेश नाही करायला लागत, पण सध्या आपल्याला करायला लागतंय. ठीक आहे, तो पण रिझन मी सांगणार आहे पुढे. ओके, इथे ABC टाकला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे काय आलं, वेलकम टू ABC आलं. म्हणजे तुम्हाला समजतंय, कॉम्प्लिकेट वाचलेत आपले स्टेप. जसं तुम्ही HTML मध्ये CSS मध्ये असताना जावास्क्रिप्ट मध्ये असतात तिथे किती कॉम्प्लिकेट झालं असतं. आयडी द्या, त्याला आयडीला सिलेक्ट करा, टॅगने करा किंवा आयडीने करा किंवा क्लासने करा. पण ह्यामध्ये काहीच नाही, जस्ट आपण इथे एक व्हेरिएबल बनवलाय आणि त्या व्हेरिएबलला HTML मध्ये डायरेक्ट आपण अटॅच केला. काय कॉम्प्लिकेट आहे का, समजता एवढा फंडा. ठीक आहे, लगेच नोट नका करू, इझी आहे आता हे, तुम्ही म्हणता एवढं ट्राय करायला. ओके ठीक. बट React.js मध्ये ह्या प्रकारे आपण व्हेरिएबल नाही बनवत. काय करतो आपण, ह्या प्रकारे React.js मध्ये आपण व्हेरिएबल नाही बनवत. React.js आपल्याला एक फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो, त्या फंक्शनॅलिटीचा यूज करून आपण व्हेरिएबल काय करतो, बनवतो. ठीक आहे, आता एक कॉम्प्लिकेट मध्ये जाते थोडस. ठीक आहे, तुम्हाला जस्ट आज ओव्हरव्ह्यू कळाला तर काय प्रॉब्लेम. आता मला काय करायचे, एक एज नावाचं व्हेरिएबल बनवायचं आहे किंवा मला एक नेम नावाचं. मग बनवण्यासाठी मी ते घेतला व्हॅर स्क्वेअर, म्हणजे एक अरे घेतला स्क्वेअर ब्रॅकेट. त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी सांगतो नेम, त्यानंतर इथे असतं सेट नेम, असतं इथे असतं सेट नेम इक्वल टू आपल्याला एक मेथड प्रोव्हाइड करतो कोण, React.js. त्या मेथडचं नाव आहे यूज स्टेट मेथड आहे. काय त्या मेथडचं नाव, आणि त्याच्यामध्ये मी असं काहीतरी राईट करतो, दत्ता डबल कोड केलं मी इथे राईट. आणि ही जी काही यूज स्टेट नावाची मेथड आहे ती मेथड कोण प्रोव्हाइड करतं, React.js प्रोव्हाइड करतं. कोण प्रोव्हाइड करतं, React.js. मग आता ही React.js आपल्याला ही यूज स्टेट नावाची जी काही मेथड आहे ती मेथड आपल्याला लागत, मग आपल्याला कोण प्रोव्हाइड करतो, तो React.js. जस्ट आपल्याला आता CSS फाईल कनेक्ट करायची असेल तर आपण काय करतो, इम्पोर्ट आणि त्या फाईलचं डायरेक्टरी नेम. ओके, जसं ती फाईल कुठे, करंट डायरेक्टरी मध्ये, तर आपण असं काहीतरी देतो फाईल नेम साठी. ओके, मग त्याच प्रकारे जो हा यूज स्टेट आहे ना, तो यूज स्टेटला पण आपल्याला काय करायचे, इम्पोर्ट करायची. मग इम्पोर्ट करण्यासाठी काय करायचे, ते इम्पोर्ट ओपन करली क्लोज करली म्हणजे यूज स्टेट. ओके, आणि फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची, मग जो आपण हा मेथड आहे ती मेथड आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, React.js. मग इथे फक्त करायचं रिॲक्ट
ठीक आहे, आता इथं थोडस समजलं नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जस्ट तुम्हाला हे समजलं, एक मेथड आहे कोण, यूज स्टेट, किंवा फंक्शनॅलिटी आहे, ती फंक्शनॅलिटी कोण प्रोव्हाइड करतं, रिॲक्ट जेएस करते. ओके, असं पण नाही. ठीक आहे, आता तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये एखादा व्हेरिएबल बनवायचं, तर व्हेरिएबल बनवण्यासाठी तुम्ही काय करतात, व्यार व्यार घेतला, किंवा तुम्ही घेतात लेट, किंवा लेट किंवा कोणता घेता तुम्ही, कॉन्स्ट घेता, ह्या तिन्हीपैकी कोणता घेतात. जस्ट मी इथे घेतला व्यार, आणि व्यारच्या पुढे मी सांगतो, दिसतंय व्यवस्थित, ओके. व्यार घेतला आणि त्या व्यारला नाव देतो मी ते युजर नेम, त्या व्हेरिएबलला नाव देतो. ओके, इक्वल टू, त्याच्यामध्ये मी स्टोअर करतो इथे एक नाव, जसं की त्यामध्ये मी नाव स्टोअर करतो दत्ता. हा एक व्हेरिएबल झाला, त्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर काय केलं, आता दत्ता नाव स्टोअर. हे आपण कुठे स्टोअर करतो, जावास्क्रिप्ट मध्ये, बरोबर ना. पण रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला एखादा व्हेरिएबल बनवायचा असेल, तर आपल्याला कसा बनवायचा माहितीये तो, इथे राहणार तुमचा कॉस्ट, कॉस्ट देणार, किंवा इथे काय देणार तुम्ही, लेट, किंवा काय देणार तुम्ही इथे व्यार दिला. परत इथे स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं, काय घ्यायचं इथे, स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, इथे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्या व्हेरिएबलचं नाव असेल, पहिलं काय असेल इथे, व्हेरिएबलचं नाव, कोमा द्यायचा, आणि इथे असेल त्या फंक्शनचं, जसं की मी इथे सेट युजर नेम राईट करतो. आणि जो आपल्याला हा व्हेरिएबल बनवायचा आहे, कुणाची हेल्प घेऊन बनवायचा आहे, यूज स्टेट ही एक मेथड आहे, त्या मेथडचा यूज करून आपल्याला काय बनवायची, व्हेरिएबल बनवायची, काय बनवायची. आता हे थोडं कॉम्प्लिकेट जाणार आहे, ठीक आहे, अजून मी तुम्हाला इझी करून सांगणार आहे. जसं की हा काय झालं, एक व्हेरिएबल व्यार घेतला, तुम्ही इथे लेट घ्या किंवा कॉन्स्ट घ्या. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा, माहिती आहे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट, किंवा ॲरे म्हणा त्याला. त्या ॲरेच्या आतमध्ये दोन व्हॅल्यू असतात, एक असतो व्हेरिएबल आणि दुसरा असतो फंक्शन. ओके, मग जो हा पहिला असतो, तो पहिला कोण असतो माहितीये, व्हेरिएबल असतो. कोण असतो हा पहिला, व्हेरिएबल, आणि दुसरा कोण असतो, फंक्शन. समजलं एवढं, पक्का. हा एक सिंटॅक्स आहे रिॲक्ट जेएस मध्ये व्हेरिएबल बनवायचा. इक्वल टू, जो आपल्याला हा व्हेरिएबल बनवायचा आहे, तो कुणाचा यूज करून बनवायचा आहे, यूज स्टेट ही एक मेथड आहे, त्या मेथडचा यूज करून आपल्याला काय करायचे, व्हेरिएबल बनवायचे. आता एवढं समजलंय, तरी अजून कॉम्प्लिकेट होत असेल, जस्ट काही नाही देणार ठेवायची. एक व्हेरिएबल बनवण्यासाठी जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये ह्या प्रकारे व्हेरिएबल बनवतो, त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला व्हेरिएबल बनवायचे असेल, जस्ट आपल्याला काय करायची, व्यार द्यायची, व्यार द्या, लेट द्या, कॉन्स्ट द्या, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दोन व्हॅल्यू असतात, किंवा दोन व्हेरिएबल असतात. पहिला व्हेरिएबल असतो व्हेरिएबल, आणि सेकंड असतो फंक्शन, आणि इक्वल टू कशाचा यूज करून बनवायची, यूज स्टेटचा. ठीक आहे, जसं की मी कोड मध्ये आलो, आणि इथे मी काय करतोय, व्हेरिएबल बनवतो रिॲक्ट जेएसचा यूज स्टेटचा यूज करून. ओके, ही पण लाईन मी रिमूव्ह करतो, इथे आलो, व्यार स्क्वेअर ब्रॅकेट, पहिला काय असतो, व्हेरिएबल असतो, मग व्हेरिएबलला मी नाव देतो नेम, कोमा दिला, त्यानंतर सेकंड असतो फंक्शन, मग त्या मला फंक्शनला नाव द्यायचंय, मला सेट नेम असं मला त्या फंक्शनला नाव द्यायचं. ओके, इक्वल टू, आणि इथे असतो कुणाचा यूज करून बनवायचे आपल्याला, यूज स्टेट एक मेथड आहे, त्या मेथडचा यूज करून आपल्याला एक व्हेरिएबल बनवायचा. मग जी ही यूज स्टेट नावाची जी मेथड आहे, ती मेथड आपल्याला कोण देणार आहे, रिॲक्ट जेएस देणार आहे. कोण देणार आहे, रिॲक्ट जेएस. मग मला एखादी मेथड लागत असेल, तर मी काय करणार, इथे इम्पोर्ट, काय इम्पोर्ट करायची ती मी कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगणार, मला इम्पोर्ट करायची यूज स्टेट फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय, कुठून, तुला कुठून इम्पोर्ट करायची, जसं आपण सीएसएस फाईल कनेक्ट केली, कुठून, करंट डायरेक्टरी मधून. पण जी आपल्याला फंक्शनॅलिटी किंवा जी मेथड आहे, ती आपल्याला कोण देणार आहे, रिॲक्ट जेएस देणार आहे. फक्त इथे करायची रिॲक्ट. समजतं इथे पण, अजून काही कन्फ्युज होत आहे, ठीक आहे, ठीक आहे, नसेल समजत काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इथे असतं यूज स्टेटची स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असते डिफॉल्ट व्हॅल्यू, जसं की मी डिफॉल्ट व्हॅल्यू मध्ये करतो दत्ता नाव आहे, केलंय. आणि इथे युजर नेमच्या जागी मी आता व्हेरिएबल कोणता आहे ह्यामध्ये,
हा नेम नावाचा व्हेरिएबल आहे, हा कोण आहे फंक्शन आहे. जसं की मी ते ओपन करले केला, क्लोज करले केला, आणि इथे मी काय करणार नेम प्रिंट करतो. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी ते, तर इथे वेलकम टू काय आलं मला दत्ता प्रिंट. अजून बी नसेल समजलं काही प्रॉब्लेम घेऊ नका तुम्ही, लोड घ्यायचा नाही, डबल मी सांगायला तयार आहे. ओके, डबल इथे अजून एकदा लक्ष द्या बारीक, एकदम सीपी मध्ये सांगते, इझी वे मध्ये. व्हेअर नेम नावाचा व्हेरिएबल बनवला, त्या नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये एक मी नाव स्टोअर करतो, जसं की विशाल. हा कुणाचा झाला, जावा स्क्रिप्ट मध्ये आपण व्हेरिएबल स्टोअर करतो, बरोबर. ठीक आहे. मग आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये एखादा व्हेरिएबल बनवायचे असेल तर इथे काय करायचं, व्हेअर द्या, लेट द्या किंवा कॉन्स्ट द्या, काही फरक पडत नाही. मग इथे फक्त घ्यायचा व्हेअरच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेट. आता सर्वांना माहिती आहे, जो ऍरे मध्ये तुम्ही यूज करतात तो स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दोन व्हॅल्यू असतात, एक असतो व्हेरिएबल आणि सेकंड असतो फंक्शन. जसं की मी त्या व्हेरिएबलला नाव देतो एज, काय बी देऊ शकतो ना, व्हेरिएबल आहे, पहिला कोण येतो व्हेरिएबल, आणि दुसरा असतो फंक्शन. त्या फंक्शनला मी नाव जे वाटेल मी ती देऊ शकतो. जस्ट मी त्याला देतो सेट एज इक्वल टू, कोणत्या मेथडचा यूज करून व्हेरिएबल बनवायचा आहे, इक्वल टू यूज स्टेप. ओके, बनवला. आणि इथे असते आपली एक डिफॉल्ट व्हॅल्यू, काय असते डिफॉल्ट. जसं की मी डिफॉल्ट व्हॅल्यू टाकतो तिथे 18 किंवा इथे टाका 0. डबल खाली एकदा मी एक्सप्लेन करतो अजून तुम्हाला. जसं की व्हेअर घेतला, स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिला कोण आहे व्हेरिएबल असतो, सेकंड कोण असतो फंक्शन असतो, आणि इक्वल टू इथे एक मेथड असते यूज स्टेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये काय असते ते डिफॉल्ट व्हॅल्यू. समजलं स्ट्रक्चर, एक स्ट्रक्चर आहे हे फक्त, जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये हे स्ट्रक्चर आहे त्याच प्रकारे आपलं रिॲक्ट जेएसचं कोणतं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आहे. व्हेअर व्हेरिएबलचं नाव, दुसरं असतं फंक्शन. आता हा फंक्शन का बनवायचा, आता सपोज आपल्याला जो हा व्हेरिएबल आहे एज नावाचा, त्या एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये मला 18 एज स्टोअर करायची, इक्वल टू जावास्क्रिप्ट मध्ये आम्ही 18 करायचं. ठीक आहे. पण रिॲक्ट जेएस मध्ये असं व्हॅलिड नाहीये. आपल्याला ह्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर ह्या फंक्शनला व्हॅल्यू द्यायला लागते. जसं की काय देणार मी, सेट एज नावाच्या फंक्शनला मी व्हॅल्यू पास करतो, जसं की 18. हे नसेल समजत अजून आपण जाऊ शकतो डीप मध्ये, सिंपल वेने लगेच समजायसारखा पॉइंट नाही आहे हा पण. ओके, जस्ट एक मी फाईल बनवतो, त्या फाईलला नाव देतो मी इथे demo1.html. ओके, एक फाईल घेतली, त्या फाईल मध्ये एक मी स्क्रिप्ट टॅग घेतो, जस्ट समजण्यासाठी बरं का. ठीक आहे, स्क्रिप्ट टॅग आपला हा सेक्शनचा पार्ट नाही, जस्ट स्क्रिप्ट टॅग आहे. त्या स्क्रिप्ट टॅग मध्ये एक फंक्शन बनवलं मी, फंक्शन. त्या फंक्शनचं नाव ठेवतो मी सम, त्यामध्ये मला दोन व्हॅल्यू भेटणार, ए भेटणार आणि इथे भेटणार बी व्हॅल्यू. ओके, आणि तो सम काय करणार माहितीये, जो हा सम नावाचा फंक्शन आहे तो फंक्शन रिटर्न करणार तो ए प्लस बी. ओके, असं काहीतरी तो फंक्शन रिटर्न करणार. आता त्या फंक्शनला कॉल करण्यासाठी मी काय करणार, इथे सपोज इथे एक व्हेअर घेतला, सम राईट करतोय, व्हेरिएबल घेतला सम नावाचा, इक्वल टू इथे काय करणार मी सम नावाच्या फंक्शनला इथे कॉल करणार, आणि इथे त्याला दोन व्हॅल्यू देणार. जसं की इथे व्हॅल्यू किती दिली 10 + 20. ओके, आता मला सांगा की मला 10 + 20चं जी ऍडिशन आहे ती प्रिंट करायची, तर मी सम घेण्यापेक्षा आपण इथे टोटल. ओके, व्यवस्थित समजेल. आता जो मला 10 + 20 ह्या दोन्हीचं ऍडिशन प्रिंट करण्यासाठी मी कोणतं व्हेरिएबल प्रिंट करणार मला ते सांग. कोणता, मला कन्सोल डॉट लॉग कोणाला करायला लागेल, ह्या टोटलला करायला लागेल. मग आपण काय केलं इथे, की जो सम नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शनला आपण काय केलंय, स्टोअर नाही, व्हॅल्यू पास केलं 10 आणि 20. त्यांनी काय केल्या, इथे व्हॅल्यू आल्या, आणि ए आणि बी ह्या दोन्ही व्हेरिएबल मध्ये त्यांनी व्हॅल्यू काय केल्या, कॅच केल्या, आणि त्या कॅच करून तो काय करतोय, ते ऍडिशन करतोय. पहिली काय करतोय
ऍडिशन करतोय आणि ऍडिशन केल्यानंतर तो रिटर्न करतोय. हे पण कॉम्प्लिकेट वाटतंय. हे पण ह्याला अजून इझी करण्यासाठी तुमच्यासाठी मी अजून इझी करतो. ओके, इथे व्हेअर टोटल व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये मी ए प्लस बी घेतला आणि जो हा टोटल आहे त्या टोटलला मी रिटर्न करतो आणि ह्याला करतो फायनल टोटल. आता समजतंय काय होतं इथे? जो काय आपण सम नावाचा फंक्शन आहे त्या फंक्शनला मी 10 आणि 20 ह्या दोन्ही व्हॅल्यू पास केल्या. त्यांनी काय केलं, ह्या व्हेरिएबल मध्ये कॅच केलं. कॅच केल्यानंतर तो काय करतो, इथे ए आणि बी चं ऍडिशन होतंय आणि ते कुठे स्टोअर होतंय? टोटल मध्ये. आणि तो टोटल आपण काय केलाय? रिटर्न केलाय. ओके, मग रिटर्न केल्यामुळं आपल्याला ती फायनल टोटल कुठे स्टोअर होणार आहे? ह्या व्हेरिएबल मध्ये. समजतंय ना मग? आणि जस्ट मला फायनल टोटल कन्सोल करायचे असेल तर मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. कुणाला? फायनल टोटल. तर मला काय भेटणार आहे? 10 प्लस 20 30 भेटणार. पक्का हे समजतंय ना? म्हणजे 30 कुठे स्टोअर झाली? ह्या व्हेरिएबल मध्ये. मग त्याच प्रकारे जे आपण हा व्हेरिएबल बनवलाय, कोणता? हा व्हेरिएबल आहे. ह्या व्हेरिएबल मध्ये काय होणार आपल्याला? फायनल व्हॅल्यू भेटणार. आणि आपल्याला ह्या व्हेरिएबल मध्ये एखादी व्हॅल्यू सेट करायची असेल तर आपण ती व्हॅल्यू कुणाला पास करणार? सेट ह्या नावाच्या फंक्शनला. कोणत्या? ह्या फंक्शनला. जसं की आता ही, आणि त्यानंतर इथे काय असते? डिफॉल्ट व्हॅल्यू. समजतंय? कॉम्प्लिकेट वाटत असेल अजून की